शाश्वत विकासाचे वचन घेऊन प्रभाग 25 मध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर भिका बडगुजर, साधना पवन मटाले, भाग्यश्री राखी डोमसे आणि प्रकाश मामा अमृतकर हे निवडणूक लढवत आहेत. पुढील 5 वर्षांच्या विकासाचा शाश्वत शब्द देताना प्रभाग सुजलाम सुफलाम व्हावा या दृष्टीने अनेक बाबींवर या चारही उमेदवारांनी लक्ष केंद्रित केलंय. भाजपच्या या अधिकृत आणि पुरस्कृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ प्रभाग 25 मध्ये पवननगर भाजी मार्केट, शिवनेरी गार्डन, रायगड चौक, शनी चौक, अक्षय चौक, विठ्ठल रुक्मिणी चौक, महालक्ष्मी चौक, गुरुदत्त चौक, धनलक्ष्मी चौक या भागात प्रचार रॅली काढण्यात आली होती. होम टू होम प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेत भाजपच्या उमेदवार सुधाकर बडगुजर, साधना पवन मटाले, भाग्यश्री राखी डोमसे आणि प्रकाश मामा अमृतकर यांनी आपली निशाणी घराघरात पोहोचवली आहे. 6 वाजेपर्यंत होत आहे भारतीय जनता पार्टीच्या आपल्या भेटीसाठी आपले चारही लाडके उमेदवार आलेले आहेत. येत्या 15 तारखेला कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. प्रभाग 25 मध्ये सुधाकर बडगुजर निवडणूक लढवित असल्याने त्यांच्यावर सलीम कुत्ता प्रकरणी आरोप करण्यात येत आहे. मात्र विरोधकांनी केलेले हे आरोप तथ्यहीन असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलंय. सलीम कुत्ता प्रकरण हे संपलेलं आहे. पोलीस तपासात काही निष्पन्न झालं नाही म्हणून तो क्लोज रिपोर्ट पोलीस आयुक्तांनी न्यायालयामध्ये सादर केला आहे. त्यामुळे त्यामध्ये काही तथ्य राहिलेलं नाही. त्यामुळे विरोधकांनी चुकीचे आरोप करू नये, आधी तथ्य तपासावं, नंतर आरोप करावा. काय नेमकं त्यांना असा मुद्दा समोर आणायचा वाटतोय? विकासाचा मुद्दा नाहीये की पायाखालची काय सगळं? नाही, त्यांचं विरोधकांची पायाखालची वाढू घसरलेली आहे आणि त्यांना माहिती डिपॉझिट जप्त होणार आहे. आणि पण थोडासा दिवा जेव्हा विझतो ना तेव्हा तो मोठा होतो, फडफडतो. ती फडफड त्यांची चालू आहे. तुम्ही विद्यमान नगरसेवक आहात, या भागाचे लोकप्रतिनिधी आहात, केलेली कामे तुम्ही जनतेसमोर मांडताय. विरोधकांकडे तो मुद्दाच नाही म्हणून हे असं काही सगळं डोळ्यासमोर आहेत. आता माझ्यावरती खूप केसेस आहे असं एक पत्रक या ठिकाणी प्रभागामध्ये वाटलं गेलं. पण माझ्यावरती 4च केस आहेत, त्यातली पण एक केस क्लोज झालेली आहे. म्हणजे 3च केसेस माझ्यावरती प्रलंबित राहिलेले आहेत. पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये आलेला आहे, तो रिपोर्ट मी सादर केला आहे. पोलीस आयुक्तालयांच्या रिपोर्टमध्ये की 15 केसेस क्लोज झालेले आहेत, 4 केसेस माझ्यावर पेंडिंग आहेत, त्यातली एक क्लोज झालेली आहे. 3 केसेस आहेत ते आंदोलनाचे आहेत. म्हणजे या भागामध्ये पाणी मिळत नव्हतं म्हणून आमच्या श्याम आगाव यांच्या पत्नी यांनी ते आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाची एक केस आहे. विकासाचा मुद्दा प्रामुख्याने डोळ्यासमोर आहे आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकास घडवणार आहे. आम्ही 4 आमचे उमेदवार घरोघरी जाऊन भाऊंचं कामच इतकं सुंदर आहे भाऊंचं की आमच्या पॅनलला पूर्ण जनतेचा पाठिंबा आहे. सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा आहे कारण प्रत्येक चौकामध्ये CCTV बसवले जाणार आहे आणि महिलांना एक सुरक्षतेची भावना त्याच्यातून निर्माण होणार आहे. मी जे हेडगेवार नगरला पंडित दीनदयाल उपाध्याय आरोग्य केंद्राची उभारणी केलेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये ते केंद्र त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. लसीकरण म्हणजे कोरोनाची जी लस आहे सर्वात पहिले सिडकोमध्ये त्या ठिकाणी सुरू झालेली होती. कुठल्याही प्रकारचा डळमळीत होण्याचा काहीच प्रश्न येत नाही. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, त्याच्यामुळे ते काही आरोप करताय. त्यांना समजून गेलं आता त्यांचं डिपॉझिट जप्त होण्याची पाळी आली सर्वांची. त्याच्यामुळे ते आपल्यावर असे आरोप करतायत. पण याचा कुठलाही परिणाम होणार नाही. आम्ही बहुसंख्य म्हणजे बहुमताने निवडून येऊ आणि 4च्या 4 या पॅनलचे उमेदवार आम्ही निश्चितपणे निवडून येऊ असं आम्हाला म्हणजे कुठली शंका घेण्याचं कारण नाही आणि आमचा विजय हा 100% निश्चित आहे. या प्रचार रॅलीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून भाजपचे या चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केलंय.